नमस्कार, मी माया तळणकर, नांदेड। आज मे महिन्यातला तिसरा शनिवार विशेष 5 शेर सादर करण्याचा या उपक्रमात मी आपल्या गझल परिवारातील गझलकारांचे 5 शेर सादर करणार आहे। सर्वप्रथम मी प्रावीण्य परिवाराचे आदरणीय गझल गुरु श्री प्रवीण पुजारी सर यांना सस्नेह वंदन करते आणि त्यांचाच आनंद कंद या वृत्तातील एक शेर सादर करते। शेर ऐका। बुद्धीस गंज चढला स्पर्धेत जीव घेण्या, बुद्धीस गंज चढला स्पर्धेत जीव घेण्या, टिकण्यास आज वेडा पायास चाटतो तो, टिकण्यास आज वेडा पायास चाटतो तो। सर सांगतात, जीव घेण्या स्पर्धेत जो स्वतःची बुद्धी गहाण ठेवतो आणि दुसऱ्यांच्या हाताचे बाहुले बनतो, प्रसंगी लाचारी स्वीकारतो तोच टिकतो। दुसरा शेर सादर करते। परिवारातील माझ्या ज्येष्ठ भगिनी गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा आनंद कंदोरतातला शेर ऐका। माधुर्य साखरेचे वाणीमध्ये असू दे, माधुर्य साखरेचे वाणीमध्ये असू दे, दररोज बोलताना कटुता मुळी नसू दे, दररोज बोलताना कटुता मुळी नसू दे। वाह, किती सुंदर शेर। आपली जीभ हे एक धारदार शस्त्र आहे, तिचा वापर फार जपून केला पाहिजे, नसता दुसऱ्यांचे मन घायाळ होऊ शकते। हा मौलिक उपदेश ताईंनी या शेरातून केलेला आहे। यानंतरचा शेर आहे आपल्या गझल परिवारातील सदाबहार व्यक्तिमत्व असणारे आमचे पीके उर्फ प्रणव सर यांचा। ते म्हणतात, संसार मांडताना गझलेत मी बुडालो, संसार मांडताना गझलेत मी बुडालो, अर्ध्यांगी मंजू घोषा आनंद कंद तो मी, अर्ध्यांगी मंजू घोषा आनंद कंद तो मी। वाह, या तरुण गझलकाराने 4 चौघाप्रमाणे आपला संसार तर मांडला, पण ते गझलेत इतके एकरूप झाले की स्वतःची पत्नी त्यांना मंजू घोषा वाटायला लागते आणि त्यांना स्वतः आनंद कंद असंच ते समजतात। एखाद्या गोष्टीत झोकून देण्याची ही परिसीमा झालेली आहे। यानंतरचा चौथा शेर आहे शबानाताई मुल्ला यांचा। त्या म्हणतात, दाह संपला रसरसणारा तू असल्यावर, दाह संपला रसरसणारा तू असल्यावर, झरा वाहतो खळखळणारा तू हसल्यावर, झरा वाहतो खळखळणारा तू हसल्यावर। खूप सुंदर। 21व्या शतकातली स्त्री ही कितीही शिकली, तिने प्रगती केली तरी तिचे भावविश्व हे तिच्या कुटुंबाच्या भोवतीच फिरत असते। विशेषतः तिच्या पतीच्या सुखदुःखाशी तिचा भावनिक घनिष्ठ संबंध असतो। आणि यानंतरचा 5वा शेर आहे रश्मी कौलवार यांचा। त्या म्हणतात, नांदतो हृदयात विठ्ठल मंदिरी नाही, नांदतो हृदयात विठ्ठल मंदिरी नाही, मानले तर घर तुझे ही पंढरी आहे, मानले तर घर तुझे ही पंढरी आहे। खरंच आपल्या मनात भक्तिभाव असेल तर आपल्या अंतःकरणातच आपल्याला विठ्ठल भेटतो। त्यासाठी मंदिरात जाण्याची काही गरज नाही, आपलं घर हेच पंढरी आहे, असा सुंदर संदेश रश्मीताईंनी आपल्याला दिलेला आहे। नमस्कार, धन्यवाद।